योद्धा न्यूज मराठी। आझाद मैदानावरील आंदोलन ठरते जीवघेणे। समग्र शिक्षाच्या आणखीन एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, 69 दिवसानंतरही शासन उदासीन। मुंबई गेल्या 69 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता अत्यंत वेदनादायी आणि काळे गालबोट लागले। शासनाच्या उदासीनतेमुळे, कडकडीत उन्हात असलेल्या या प्रदीर्घ संघर्षामुळे आंदोलकांचे बळी जाण्यास सुरुवात झालीये। मागच्या आठवड्यात आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे दामले सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले होते। हा धक्का ताजा असतानाच आज आंदोलनातील आणखी एक खंदे कार्यकर्ते वाघमारे सर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। एकाच आठवड्यात 2 सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं आंदोलनस्थळी प्रचंड शोककळा पसरली असून कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। समग्रचा आणखी एक तारा निखळला अशा अत्यंत जड अंतःकरणानं आंदोलक कर्मचाऱ्यांनी वाघमारे सरांना श्रद्धांजली वाहिली। हक्काच्या सेवेसाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि सुरक्षित काढून सेवेत सामावून घेणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। मात्र शासन आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यावर कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही। शासनाच्या या थंड कारभारामुळेच 2 हसत्या-खेळत्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा थेट आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे। मुलाबाळांचे भवितव्य अंधारात। मृत्यू पावलेले दामले सर आणि वाघमारे सर हे आपल्या कुटुंबाचे एकमेव आधारस्तंभ होते। त्यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या मागे असणाऱ्या लहान मुलांचे आणि कुटुंबाचे भवितव्य पूर्णपणे अंधारात सापडले आहे। आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला आलो होतो, आमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आलो होतो, पण येथे आमचा जीवच सुरक्षित राहिलेला नाही, अशी आर्त हाक आंदोलन स्थळावरील महिला कर्मचाऱ्यांनी दिली। आता तरी शासनाला जाग येणार का? 2 कर्मचाऱ्यांचे बळी गेल्यानंतर तरी शासन या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणार का, की अजून एखाद्या दुर्दैवी घटनेची वाट पाहणार? या दोन्ही मृत्यूंची जबाबदारी शासनाची आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आता शासनाला द्यावेच लागेल, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, परंतु शासनानं आता तरी आपले पाषाण हृदय सोडून या कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा विचार करावा, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून जोर धरते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्य।